बापलेकीची ना अशी काही मस्ती चालू होती. घरामध्ये काही नवीन गोष्ट आली ना असंच उद्घाटन होतं त्याचं. कारण आधी कोणतीही गोष्ट ना आम्हाला ट्राय करून बघायची असते की त्याची क्वालिटी कशी आहे, आणि क्वालिटी समजायसाठी असे उद्योग तर करावेच लागतात. आणि आज रविवार होता त्यामुळे घरातील ना सगळी साफसफाई महाराजांनी काढलेली होती. आणि फक्त रविवार आहे म्हणूनच साफसफाई काढली नव्हती, तर घरामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच ना व्यवस्थित लावून घ्यायच्या. त्यामुळेच ना बाकीचा राडा निघालेला होता. आणि आमच्या इकडे 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर ना पाऊस सुद्धा खूप जोराशोरात चालू झाला. तशी मी टोटल ना 20,000ची शॉपिंग केलेली आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये ना मला एवढ्या साऱ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. आता मिनी ब्लॉग मध्ये तर एवढं सगळं शेअर नाही करता येणार, त्यामुळे ना मी डायरेक्ट मोठा ब्लॉग बनवलाय ज्यामध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेत आणि त्या सगळ्यांना मला कितीला पडलेत ना त्याची सगळी डिटेल ना मी शेअर केलेली आहे. नक्की जाऊन ना एकदा बघा. मी ते खाली त्रिकोणी आयकॉन मध्ये ना त्याची लिंक सुद्धा देते व्हिडिओची. सो आजचा पूर्ण दिवस ना साफसफाई सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावण्यामध्येच गेलाय. विडाचा आप्पे पॅन सुद्धा घेतलाय, त्यामुळे ना त्याला तेल लावायचं काम चालू होतं. त्यानंतर ना एअर फ्रायर घेतलाय, त्याच्यामध्ये ना हे फ्रेंच फ्राईज सुद्धा बनवल्या. आणि ही घेतलेली रॅक ना खूप जास्त मोठी आहे. माझ्याकडे जागा नसल्यामुळे ना वरचे 2 कप्पे मी साईडला काढून ठेवलेत आणि 3च लावले. आणि खूप जास्त सामान झाल्यामुळेच ना हे कपाट मला घ्यावं लागलं आणि स्वस्तामध्ये सुद्धा भेटलं. असं सकाळपासून एवढी जास्त धावपळ चालू होती, सगळं सामान व्यवस्थित लावायचं होतं. आणि महाराज जर मदतीला असतील ना तर एक्स्ट्राची कामं काढून ठेवतात ते. त्यामुळे ना वैताग तर एवढा जास्त आला होता की काय सांगावं. असं सगळ्यांची मिळून पार्टी होती, त्यामुळे काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. त्यामुळे फेस वॉश मस्त असा करून घेतला आणि आता मस्त असं जेवायला जायचं बाकी होतं.